नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. या महाराष्ट्राच्या मातीनं, या महाराष्ट्रातील 18 पगड जातींनी आणि या महाराष्ट्रातील मराठ्यांनी सर्वांनीच आतापर्यंत मराठ्यांच्या अकाली नेतृत्वानं जेव्हा जेव्हा आपली साथ सोडलेली आहे तेव्हा तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीला त्याचा परिणाम भोगावा लागलेला आहे. ज्या मराठा आरक्षणासाठी 1981 ला अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली, त्यांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही म्हणून अकाली मृत्यूला कवटाळलं आणि पुन्हा एकदा मराठ्यांच्या पदरी निराशा पडली. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात जर पाहिलं आपण तर जेव्हा जेव्हा आपल्याला आश्वासक नेतृत्व भेटतं, प्रामाणिक नेतृत्व भेटतं आणि समाजासाठी काहीतरी करण्याची गुरमी ताकद त्या नेतृत्वामध्ये असते, तेव्हा तेव्हा त्या नेतृत्वाला या काळानं आपल्यापासून हिरावून घेतलेला आहे आणि इतिहास वारंवार त्याची पुनरावृत्ती करतो आहे. आपल्याला माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती संभाजी राजांपासून तर आतापर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातील मातीनं कित्येक नेतृत्व अकाली गमावलेले आहेत. मी इथे कोणासोबत तुलना करत नाहीये, कृपया व्हिडिओचा वेगळा अर्थ काढू नका. पण तुम्हाला सांगतोय की परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील एक उमदा नेतृत्व, प्रामाणिक नेतृत्व, धाडसी नेतृत्व पुन्हा एकदा धोक्यात आलेलं आहे. बघा, 24 ऑक्टोबर ही तारीख माननीय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी डेडलाईन दिली होती सरकारला. पण मागच्या 4-5 दिवसाचा जर विचार केला तर तुम्हाला असं कळून येईल की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, विरोधी पक्षनेते असो किंवा कोणत्याही शासन स्तरावरील व्यक्ती असो, मागच्या 5 दिवसामध्ये कुठेही कोणतीही मीटिंग नाही, याबद्दल चर्चा नाही आणि कोणत्याही प्रकारची खबरबात मराठा आरक्षणाबद्दल नाही. उलट मागच्या 4-5 दिवसात तुम्ही पाहिलं असेल, मराठा ओबीसी वाद लावून देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो सक्सेस झाला नाही तेव्हा मराठामध्ये 96 कुळे आणि कुणबी वाद लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा तेही सक्सेस झालं नाही तेव्हा माननीय अजित पवारांनी मध्येच एक प्रश्न उपस्थित केला की मराठ्यांच्या आंदोलनामध्ये ओबीसी बांधव काय करत होता, का इथल्या समाज बांधवांमध्ये एकी नसावी का, इथल्या समाज बांधवांच्या मागण्यांमध्ये एकमेकांना सहकार्य नसावं का. अजित पवारांचा उद्देश काय होता? काहीच नाही, फक्त डायव्हर्ट करणे, मराठ्यांना ओबीसी पासून आणि ओबीसींना मराठ्यापासून वेगळं करणे होतं. मध्येच रामदास कदमांनी सांगितलंय की मी मराठा नाही, म्हणजे मी मराठा कुणबी नाही, मी 96 कुळी मराठा आहे, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रमाणपत्र घेणार नाही. आणि मनोज जरांगेंनी काय आमची खोती घेतलेली आहे का? मधातच राणे साहेब म्हणाले की 96 कुळी मराठा वेगळा मी कधीही स्वीकारणार नाही. अहो कदम साहेब, राणे साहेब, तुम्हाला काय गरज आहे आरक्षणाची? तुमच्या 100 पिढ्या बसून खाल्ल्या, कुरण चरल्यासारखं चरला तरी तुम्ही जगून काढसाल 100 पिढ्या नाही 1000 पिढ्या. इथं गरज आहे गरजवंत मराठ्यांची, इथं गरज आहे इथल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मराठ्यांची. आणि म्हणून आता पहा, 24 तारखेपर्यंत हे सरकार या आरक्षणावर कोणताही तोडगा काढणार नाही हे निश्चित आहे, कारण त्यांना करायचं असतं, त्यांनी इतकं काम केलं असतं. पण आता जेव्हा हे ते 24 तारखेपर्यंत जर कोणत्याही प्रकारचं आरक्षणाच्या संदर्भातलं महत्वाचं विधान किंवा महत्वाचं कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट करणार नाहीत, तेव्हा प्रश्न उरतो की जरांगे पाटलांच्या वचनाचा. ज्यांनी वचन दिलं होतं की एकतर या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा आनंद यात्रा निघेल, नाही तर माझी अंतिम यात्रा निघेल किंवा अंत्ययात्रा निघेल. याचा अर्थ काय मित्रांनो, परत एकदा समजावून घ्या की जेव्हा एखादं नेतृत्व एखाद्या गरीब कुटुंबातून येतं, जेव्हा ते सर्वसामान्यांसाठी लढतं, तेव्हा त्याच्या मागे पुढे आगे पिछे कोणताही विचार नसतो. तो समाजासाठी लढतो, समाजासाठी झटतो आणि समाजासाठी मृत्यूला सुद्धा कवटाळतो. आज जरांगे पाटलांच्या निमित्तानं या महाराष्ट्राला एक कणखर, प्रामाणिक आणि धाडसी नेतृत्व मिळालेलं आहे. आणि या नेतृत्वानं जर अकाली असं काही करायचं ठरवलं किंवा असं काही त्यांच्यासोबत घडलं किंवा असा काही त्यांच्यासोबत घाट घातला असेल कोणी की यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, 24 तारखेपर्यंत कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि यांना आमरण उपोषणाला पुन्हा एकदा बसू द्यायचं, बघूत पुढच्या पुढी काय. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हीच वेळ आहे की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करू शकतो. जर जरांगे पाटील उद्यापासून आमरण उपोषणाला पुन्हा बसत असतील तर त्यांना एकटं जर पडू दिलं तर 100% इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि जरांगे पाटलांना काहीतरी बरं वाईट होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. कारण त्यांचं उपोषण आपण मागच्या वेळेसही पाहिलं, किती कडक पद्धतीने ते करतात. त्यांना सलाईन लावावे लागले होते आणि आता तर त्यांनी प्रणच घेतलेला आहे की एकतर मराठ्यांना आरक्षण नाही तर माझं मरण, एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा नाही तर माझी अंतिम यात्रा. या दोन मध्ये आता पाटलांना सापडू द्यायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने गावागावात, कानाकोपऱ्यात, प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांना सपोर्ट करावा, सहकार्य करावं आणि त्यांच्याप्रमाणेच आरक्षणासाठी उपोषण चालू ठेवावं. जर हे नाही ठेवलं आणि जर जरांगे पाटील इथं एकटे पडले तर खोटं सांगत नाही, इथून पुढे मराठ्यांना इतका आश्वासक चेहरा कधीही मिळणार नाही, एवढे प्रामाणिक प्रयत्न करणार कोणी मिळणार नाही. कारण त्यांनी जर एक हात पुढे केला असेल तर आपले करोडो हात त्यांच्यासाठी पुढे गेले पाहिजे. आणि माझ्या प्रत्येक मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही गावागावामध्ये जिथे जिथे हे आंदोलन चालू कराल, जिथे जिथे हे उपोषण चालू कराल, तिथं सर्व समाजांना, सर्व 18 पगड जातींना सोबत घ्या. कारण आपण ग्राउंड लेवलवर एक आहोत हे सरकारला दाखवून द्या. जोपर्यंत सरकारला कळणार नाही की यांच्यामध्ये एकी आहे तोपर्यंत सरकार आपल्या पुढे झुकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि राहिला प्रश्न यांचा दसरा मेळाव्याचा, पहा
सत्ताधारी पक्ष असो का विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत का विरोधी पक्षातले सगळे नेते असोत, सध्या सगळेजण दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करत आहेत आणि दसरा मेळावा कोणाचा किती मोठा होईल यासाठी आपापले प्रयत्न करत आहेत. मला सांगा, खेड्यापाड्यामध्ये एखाद्या गावातला एखादा जर भावकीतला माणूस मेला तर आपण 10 दिवस दुखवटा पाळतो, 10 दिवसात कोणताही सण करत नाही. पण मित्रांनो, गेल्या 24 तासामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 मराठा आरक्षणाच्या खंद्या समर्थकांनी, मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्यात. एक 24 वर्षाचा मुलगा आहे ज्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून विष पिऊन आत्महत्या केली. एक 10वीतला छोटा मुलगा आहे ज्यांनी असं चिठ्ठीमध्ये लिहिलंय की जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर माझे वडील माझ्या शिक्षणाचा खर्च करू शकणार नाहीत आणि म्हणून मी आत्महत्या करत आहे, असं त्यांनी चिठ्ठी लिहून विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केलेली आहे. आणि हे सरकार इतकं असंवेदनशील आहे, स्वतःला म्हणतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण असतात, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत. जेव्हा कुटुंबातल्याच 2-2 व्यक्तींनी आत्महत्या केली आरक्षणासाठी आणि तेव्हा सुद्धा यांना सोयीर सुतक नसेल, त्याचं यांना कोणतंही सुतक नसेल, गांभीर्य नसेल, दुःख नसेल आणि ते जर अशा प्रकारचा दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याच तंद्रीत मजकूर असतील तर यांना किती संवेदना आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. बरं, सत्ताधारीच नाही तर सत्तेच्या विरोधात जे आहेत ते विरोधी पक्षातले सुद्धा आपापला दसरा मेळावा घेण्यात मशगूल आहेत. म्हणजे पहा, इथं कोणत्याही सरकारमध्ये सामील असलेल्या नेत्यांना किंवा विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना कोणत्याही समाजाची, कोणत्याही प्रकारची कोणतीही बांधिलकी उरलेली नाही. म्हणून माझं सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपापसात एक राहा, एकत्र राहा आणि जरांगे पाटलांसोबत ठामपणे उभं राहा, तरच आपण त्यांना टिकवू शकू, तरच आपण त्यांना जिंकवू शकू. कारण ते आपल्या जिंकण्यासाठी लढत आहे, त्याचं भान ठेवा. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटलांना 100% सहकार्य करा. या 96 कुळीन, कुणबीन, आमकान ढमका या भूलतापांना बळी पडू नका. आपण सर्व एक आहोत, या काळ्या आईचे लेकरं आहोत, ही जाणीव ठेवा आणि सगळ्यांनी मिळून हा लढा आता आपल्या हातात घ्या आणि चांगलं काम करा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.